महत्त्वाच्या बातम्यांनी आपण बुलेटिनची सुरुवात करूया। सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। बीड प्रकरणातली आपली बाजू अजित पवार यांच्या समोर मांडल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळेला म्हटलंय। त्यामुळे आता अजित पवार मुंडेंच्या स्पष्टीकरणानंतर काय नेमकी भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे। कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही, कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही। मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही। मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील। परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, त्यामुळे खात्याच्या बाबतीत ज्या मी 3 बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे जे काही विषय समोर आले ते मी बोलतो। तर धनंजय मुंडे माध्यमांशी बोलत होते। खात्यांसंदर्भात चर्चा करायची होती, त्यांच्या खात्याच्या संदर्भातल्या बाबींची माहिती अजित पवारांना द्यायची होती, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्यासाठी म्हणून आपण भेट घेतल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते। तासभर चर्चा झाली धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या संदर्भात, मात्र खात्यासंदर्भात आढावा बैठकीच्या अनुषंगानं ही चर्चा झाल्याची माहिती धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। कोण आहे? हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। मग आताच सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली। राजीनामा काय आम्ही ते तिथे फिरताना सापडले म्हणून नाही मागते आणि आम्ही त्यांनी खून केला असं म्हणत नाहीये। ज्यांनी खून करण्यास मदत केली आहे आणि आमचं म्हणणं आहे की सरकार वाल्मिक कराडला वाचवणार। माहित नाही मला वाल्मिक कराडकडे असं कुठलं घबाड आहे, असं कुठलं धन आहे की ज्याला हे सरकार पण घाबरतंय। हे सगळं विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचा आणि प्रकरण मिटवून टाकायचं या लेवलला येऊन ठेवलेलं आहे। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।